हॅलो स्टुडंट, आज आपण इथे सोशल फार्मसीचा युनिट नंबर 3 बेसिक ऑफ न्यूट्रिशन चालू करणार आहोत. तर बेसिकली न्यूट्रिशन काय आहे? तर न्यूट्रिशन म्हणजे असं फूड जे की आपण इंटेक केल्यानंतर आपल्याला चांगली हेल्थ किंवा वेलबिंग प्रोव्हाइड होते. हां, आपल्याला जे खाल्ल्यानंतर चांगली हेल्थ किंवा मग जे डिसीजमधून रिकवर होईल, तर अशी हेल्थ प्रोव्हाइड करणाऱ्या फूडला आपण काय म्हणू? न्यूट्रिशन. ठीक आहे. तर डेफिनेशन बघूया काय आहे न्यूट्रिशनची. न्यूट्रिशन मे बी डिफाईन्ड ॲज युटिलायझेशन ऑफ फूड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच सिग्निफिकंटली प्रमोट हेल्थ अँड वेलबिंग. तर न्यूट्रिशन काय आहे की युटिलायझेशन ऑफ फूड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ह्युमन बिंग झालं किंवा ॲनिमल झालं. त्यांनी काय केलं, फूड जर इनटेक केलं आणि ते फूड जर आपल्याला चांगली हेल्थ किंवा वेलबिंग जर प्रोव्हाइड करत आहे, प्रमोट करत आहे, तर त्या फूडला आपण काय करू? न्यूट्रिशन रिच फूड किंवा न्यूट्रिशन. आलं लक्षात? देन नेक्स्ट, फूड कॅन बी क्लासिफाईड ऑन द 4 कॅटेगरीज. फूडला 4 कॅटेगरीजमध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. फर्स्ट कोणतं आहे? ओरिजिन. कुठून ते मिळालेलं आहे, कुठून ते ओरिजिन झालेलं आहे, ते काय झालेलं आहे? फर्स्ट क्लासिफिकेशन. पहिलं ॲनिमल बेस, ॲनिमल ओरिजिन, आणि सेकंड प्लांट ओरिजिन म्हणजे प्लांटपासून मिळालेलं आणि ॲनिमल्सपासून मिळालेलं. ॲनिमल्सपासून कोणते कोणते? एग झालं, मिल्क झालं, मीठ झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर फिश, तर हे काय झालं? ॲनिमल ओरिजिन. देन प्लांट ओरिजिन. प्लांट ओरिजिनमध्ये कोणतं आहे? एक्झाम्पलमध्ये व्हेजिटेबल्स झालं. तर आणखी काय लिहू शकतो आपण प्लांट ओरिजिनमध्ये? की फ्रूट्स झालं, त्याच्यानंतर टमॅटोज वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशापासून मिळते? प्लांट ओरिजिनपासून. देन नेक्स्ट, केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन कोणते कोणते आहे? सेकंड क्लासिफिकेशन आहे केमिकल कंपोजिशन. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटामिन्स आणि मिनरल्स. तर हे केमिकल कंपोजिशनचं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ते केमिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. जसं अमायनो ॲसिड्स आहे, विटामिन्स आहे, हे काय होतं? केमिकल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होते, म्हणून केमिकल कंपोजिशन. सेकंड क्लास कोणता आहे? केमिकल कंपोजिशन. देन थर्ड, बायोलॉजिकल फंक्शन्स. तर बायोलॉजिकल फंक्शन्समध्ये 3 कॅटेगरीज आहे. कोणत्या? बॉडी बिल्डिंग फूड, त्याच्यानंतर एनर्जी गिविंग फूड आणि प्रोटेक्टिव्ह फूड. आता बॉडी बिल्डिंगमध्ये जसं मीट झालं, पल्सेस झालं किंवा मिल्क झालं. जसं कोणी बॉडी बिल्ड करत आहे, जिम वगैरे जातात, तर त्यांना काय करत असते? मीट देणं, एग देणं, ठीक आहे, पल्सेस देणं, मिल्क प्रोव्हाइड करणं. ते कशासाठी? बॉडी बिल्डिंग फूड आहे. जसं तुम्हाला पिकमध्ये दाखवलेलं आहे, फोटोजमध्ये दाखवलेलं आहे बघ. देन एनर्जी गिविंग फूड. एनर्जी गिविंग फूडमध्ये सेरल्स झालं किंवा शुगर झालं. एनर्जी गिविंग फूडमध्ये शुगर्स वगैरे, ज्यांनी पटकन एनर्जी प्रोव्हाइड होईल. देन प्रोटेक्टिव्ह फूड. प्रोटेक्टिव्ह फूडमध्ये फ्रूट्स झालं किंवा व्हेजिटेबल्स झालं. जर प्रोटेक्टिव्ह फूडमध्ये कोणते इन्फेक्शन जर झालं असेल, स्किन इन्फेक्शन असो किंवा आणखी कोणते इन्फेक्शन जर झालेलं आहे किंवा काही झालेलं आहे, तर त्या कंडिशनमध्ये काय करते? ती प्रोटेक्ट करते. म्हणजे समोर डिसीज होऊ देत नाही किंवा मग इन्फेक्शन झालं असेल तर त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम करते. म्हणून काय झालं? थर्ड कॅटेगरी इज प्रोटेक्टिव्ह फूड. त्याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल्स इन फ्रूट किंवा व्हेजिटेबल्स. देन फोर्थ कोणते आहे क्लासिफिकेशन? न्यूट्रिशनल व्हॅल्यू. न्यूट्रिशनल व्हॅल्यू कोणत्या कोणत्याच्यात आहे? जसं सेरल्स झालं, त्याच्यानंतर पल्सेस झालं, व्हेजिटेबल्स झालं, नट्स, ऑइल, सीड्स, फ्रूट्स अँड फॅट अँड ऑइल्स. त्याच्यामध्ये काय आहे? न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहे. त्या लक्षात, हे 4 कॅटेगरीज आहे, ज्या कोणत्या कोणत्या आहे? पहिलं ओरिजिन. ओरिजिन कुठून आहे? प्लांट ओरिजिन किंवा मग ॲनिमल ओरिजिन. देन सेकंड कोणतं आहे? की अकॉर्डिंग टू केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन कोणतं आहे? पल्सेस झालं, सेरल्स झालं, मीठ झालं, ठीक आहे, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट वगैरे, ठीक आहे. देन थर्ड कोणतं आहे? बायोलॉजिकल फंक्शन्स. बायोलॉजिकल फंक्शन्समध्ये 3 कॅटेगरीज आल्या होत्या. आलं? 3 कॅटेगरीज कोणत्या आहे? की एनर्जी गिविंग फूड, त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग फूड, आणि थर्ड कोणतं होतं? प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स. प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स, बॉडी बिल्डिंग आणि एनर्जी गिविंग, त्याचं एक्झाम्पल्स. देन न्यूट्रिशनल व्हॅल्यू. तर न्यूट्रिशनल व्हॅल्यूमध्ये सेरल झालं, पल्सेस झालं, व्हेजिटेबल्स झालं, तर हे कोणते? ते 4 कॅटेगरीज अकॉर्डिंग टू केमिकल कंपोजिशन. देन नेक्स्ट काय आहे? मायक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रोन्यूट्रियंट. मायक्रोन्यूट्रियंटमध्ये काय आहे? प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. हे लक्षात ठेवा. मॅक्रोन्यूट्रियंट, MACRONUTRIENT
येस, मॅक्रोन्यूट्रियंटमध्ये काय, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट, आणि मायक्रोन्यूट्रियंटमध्ये विटामिन्समध्ये 2 क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक तर फॅट सोल्युबल विटामिन्स आणि वॉटर सोल्युबल विटामिन्स. फॅट सोल्युबल विटामिन्समध्ये कोणते आहे, ADE, K, आणि वॉटर सोल्युबल विटामिन्स विटामिन C आणि बी ग्रुप विटामिन्स, म्हणजे B1, B2, B3, B4. ठीक आहे. तर या टॉपिकमध्ये, या सिरीजमध्ये आपण फक्त मॅक्रोन्यूट्रियंट म्हणजे प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट कव्हर करत आहे. विटामिन्सचा जो पोर्शन आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. ठीक आहे. देन मॅक्रोन्यूट्रियंट. आता मॅक्रोन्यूट्रियंटमध्ये आपल्याला कोणतं आहे, प्रोटीन काय आहे, कशापासून बनल्या जाते, किती अमायनो ॲसिड्स असतात, कोणते इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहे, कोणते नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहे, फंक्शन काय आहे, डेफिशियन्सी डिसीजेस काय आहे, सोर्सेस काय, या सगळ्या गोष्टी या टॉपिकमध्ये दिलेल्या आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी लिहावं लागते. ठीक आहे. तर प्रोटीन काय आहे, प्रोटीन कन्सिस्ट अबाउट 20% ऑफ बॉडी वेट इन द अडल्ट. तर अडल्टच्या अकॉर्डिंग 20% ऑफ बॉडी वेट हे कशाचं असते, प्रोटीनचं असते. एखाद्या अडल्टच्या अकॉर्डिंग 20% ऑफ बॉडीचं वेट जे आहे ते कशात असते, प्रोटीनचं असते. देन दे आर मेड अप ऑफ स्मॉलर युनिट कॉल्ड अमायनो ॲसिड. प्रोटीन कशापासून बनते, स्मॉलर युनिट, एक छोटे छोटे युनिट्स असते कशाचे, अमायनो ॲसिड्सचे. ते एक अमायनो ॲसिड्स लिंक होत जाऊन एक प्रोटीन तयार होते. देन 24 अमायनो ॲसिड्स आर नोन टू बी नीडेड फॉर ह्युमन बॉडी. तर 24 अमायनो ॲसिड्सची गरज असते कशामध्ये, ह्युमन बिईंगमध्ये. जसं 24 अमायनो ॲसिड्समध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आले, काही नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आले. आउट ऑफ देम 9 अमायनो ॲसिड्स आर सच ऑफ दॅट दे कॅन नॉट बी सिंथेसाइज इन ह्युमन बॉडी. त्याच्यापैकी या 24 अमायनो ॲसिड्सपैकी 9 अमायनो ॲसिड काय आहे, कॅन नॉट बी सिंथेसाइज इन द ह्युमन बॉडी, जे की ह्युमन बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही. तर त्याला काय म्हणू आपण, दिस आर कॉल्ड ॲज इसेन्शियल अमायनो ॲसिड. त्याला काय म्हणू आपण, इसेन्शियल अमायनो ॲसिड. देन इसेन्शियल अमायनो ॲसिड शुड बी अवेलेबल इन द डायटरी प्रोटीन. इसेन्शियल अमायनो ॲसिड्स काय आहे, कशापासून मिळते, डायटरी प्रोटीन्सपासून मिळते. देन अदर 15 अमायनो ॲसिड्स आर सिंथेसाइज इन बॉडी. बाकीचे जे 15 अमायनो ॲसिड्स आहेत ते काय होते, आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होते, म्हणून त्याला काय म्हणू आपण, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. इसेन्शियल अमायनो ॲसिड्स किती आहे, 9, जे की आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही, ते आपल्याला फूडमधून घ्यावे लागते, डायटरी प्रोटीनमधून घ्यावे लागतात. तर त्याला काय म्हणू आपण, इसेन्शियल अमायनो ॲसिड. इसेन्शियल म्हणजे जे गरजेचं आहे, आपल्याला घेणं गरजेचं आहे, कारण जर आपण घेतलं नाही तर आपल्या बॉडीमधले जे फंक्शन आहे ते फंक्शन्स प्ले होणार नाही, परफॉर्म होणार नाही. त्याला काय म्हणू आपण, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स किती आहे, 15 अमायनो ॲसिड्स, जे की सिंथेसाइज होते आपल्या बॉडीमध्ये, ते आपल्याला बाहेरून घ्यायची गरज नाही आहे, त्याला काय म्हणू आपण, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. देन नेक्स्ट काय आहे, इसेन्शियल अमायनो ॲसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स कोणते कोणते आहे. जसं इसेन्शियलमध्ये हिस्टिडीन, आयसोल्युसिन, ल्युसिन, लायसिन, मिथिओनिन, फिनाइल ॲलानिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन आणि वॅलिन. आलं लक्षात. देन नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स कोणते आहे, ॲलानिन, अर्जिनिन, ॲस्पार्जिन, ॲस्पार्टिक ॲसिड, सिस्टीन, ग्लुटामिक ॲसिड, ग्लुटामाइन, ग्लायसिन, प्रोलिन, सिरेनोसायटिन, सिस्टीन, देन सेरिन आणि थ्रिओसिन. हे कोणते आहे, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. हे तुम्ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. देन नेक्स्ट कोणते आहे, फंक्शन ऑफ प्रोटीन. काय आहे प्रोटीनचं फंक्शन, सगळ्यात पहिले बॉडी बिल्डिंगसाठी. जसं आपण पाहिलं, बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन रिच फूड घ्यावं लागते, मिल्क वगैरे झालं, मीठ झालं, है ना. तर ते कशापासून, बॉडी बिल्डिंगसाठी, जसं कोणी बॉडी बिल्डिंग करतात तर त्याला हाय प्रोटीन कन्झ्युम करावं लागेल. देन नेक्स्ट काय आहे, फंक्शन ऑफ प्रोटीन, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ द बॉडी टिश्यू. जे बॉडी टिश्यू कोणते रप्चर झालेले आहे किंवा मग नॉर्मल सेल्स आपल्याला मेंटेन ठेवायचे आहे, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला प्रोटीनची गरज असते, की काही लागलेलं आहे तर तिथे हील करायसाठी किंवा मग बॉडी टिश्यूजला मेंटेन ठेवायसाठी प्रोटीनची गरज असेल.
देन नेक्स्ट काय आहे फंक्शन ऑफ प्रोटीन. प्रोटीन आर निडेड इन द सिंथेसिस ऑफ सर्टन सबस्टन्सेस दॅट इज एन्झाईम, हॉर्मोन्स, कोॲग्युलेटिंग फॅक्टर, अँटीबॉडीज अँड हिमोग्लोबिन्स. तर प्रोटीनला सिंथेसिस सर्टन सबस्टन्सेस हा सिंथेसाइज करायसाठी लागते, जसं एन्झाईम झालं, हॉर्मोन झालं. तर याच्या सिंथेसिससाठी, कोॲग्युलेटिंग फॅक्टरच्या सिंथेसिससाठी आपल्याला प्रोटीनची गरज आहे. ठीक आहे. कारण प्रोटीन जर नसेल तर आपल्याला एन्झाईम झालं, आपल्या बॉडीमध्ये जे एन्झायमॅटिक रिॲक्शन्स होतात, हॉर्मोनल सिंथेसिस होते, तर ते होणार नाही. आणि हॉर्मोनल सिंथेसिस झालं, कोॲग्युलेटिंग फॅक्टर्स झालं, अँटीबॉडीज झालं, हिमोग्लोबिन झालं, हे जर सिंथेसाइज होणार नाही तर आपल्या बॉडीमध्ये काही ना काही डेफिशियन्सी, डिसीज कॉज होणार. तर ठीक आहे. तर हे याचे फंक्शन्स आहे. कशाचे? प्रोटीनचे. पहिलं कोणतं आहे फंक्शन आहे प्रोटीनचं? बॉडी बिल्डिंगसाठी. सेकंड, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी टिश्यूज. थर्ड, protein are needed for the synthesis of certain substances like enzyme, hormone, coagulating factor, antibodies and the hemoglobin. Then नेक्स्ट काय आहे प्रोटीन रिक्वायरमेंट. आता इन्फंटच्या अकॉर्डिंग, चिल्ड्रन्सच्या अकॉर्डिंग, अल्डोल्सन्सच्या अकॉर्डिंग काय आहे वेगवेगळं काय आहे त्याचे प्रोटीन रिक्वायरमेंट आहे. तर 0 to 3 मंथचं जर असेल टू 2.3 ग्राम पर के पर डे. एका दिवसाला पर के जीच्या अकॉर्डिंग किती ग्राम रिक्वायर्ड आहे असं ते सांगितलेलं आहे. देन 3 to 9 मंथच्याला 1.8 ग्राम पर के जी पर डे. तर हे चिल्ड्रन्सचा 1 to 3 इयर्सचा चिल्ड्रन्स असेल तर 1.83 ग्राम्स पर के जी हे सांगितलेलं आहे. देन अल्डोल्सन्स 10 to 12 इयर्स असेल तर 1.24 ग्राम पर के जी पर डे. देन नेक्स्ट काय आहे सोर्सेस. तर सोर्सेस कुठे कुठे आहे, जसं ॲनिमल सोर्सेस आणि प्लांट सोर्सेस किंवा व्हेजिटेबल सोर्सेस. प्रोटीन कशापासून मिळते, तर प्रोटीन ॲनिमल सोर्सेसपासून, जसं मिल्क झालं, मीट झालं, एग झालं, फिश झालं, तर याच्यापासून काय मिळते आपल्याला प्रोटीन मिळते. देन दिस प्रोटीन कंटेन ऑल इसेन्शियल अमायनो ॲसिड्स इन सफिशियंट अमाऊंट. तर हे जे आपल्याला मिल्कपासून मिळणारं, जे किंवा मीटपासून, एगपासून मिळणारं, अंड्यांपासून, फिशपासून जे मिळणारं प्रोटीन आहे त्याच्यामध्ये सगळे काही इसेन्शियल जे गरजेचे अमायनो ॲसिड्स आपल्या बॉडीसाठी रिक्वायर्ड आहे ते सगळे कशामध्ये असते, मिल्कमध्ये असते, दुधामध्ये असते किंवा मीटमध्ये असते. ठीक आहे. देन व्हेजिटेबल सोर्सेस. व्हेजिटेबल सोर्सेस कोणते आहे, पल्सेस झालं, सिरियल्स झालं, नट्स झालं. ठीक आहे. किंवा बेस्ट वे कोणता आहे, रिचेस्ट सोर्स ऑफ प्रोटीनचा सोयाबीन वडी. तर सोयाबीन जी आहे, सोयाबीन इज वन ऑफ द रिचेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. अरे लक्षात, सोयाबीन वडीमध्ये रिचेस्ट सोर्स आहे प्रोटीनचा. देन नेक्स्ट काय आहे प्रोटीन डेफिशियन्सी डिसीजेस. प्रोटीन डेफिशियन्सी डिसीजेस कोणतं आहे, मेलॅस्मस. दिस डिसीज इज युजली प्रोड्यूस इन इन्फंट बिलो 1 year of the age due to simultaneous deficiency of protein and food calories आणि क्रिचॉस्कर. This is caused by the children older than the 1 year of age. तर मेलॅस्मस आणि क्रिचॉस्कर, तर हे 2 डेफिशियन्सी डिसीजेस आहे प्रोटीनच्या. पण तुम्ही अंडरलाईन करून दिलेलं जे लक्षात ठेवा की इन्फंट बिलो 1 yearला, बिलो 1 yearचा जर इन्फंट असेल, छोटा बेबी असेल, तर त्याला मेलॅस्मस होईल डेफिशियन्सी ऑफ डिसीजेस झाली तर, किंवा 1 yearच्या ज्या अबाऊचे जे एज आहे त्यांना क्रिचॉस्कर होईल. आलं लक्षात. तर हे डेफिशियन्सी डिसीजेस आहे. हे प्रोटीनची डेफिशियन्सी डिसीज झाले तर मेलॅस्मस आणि क्रिचॉस्कर. देन नेक्स्ट काय आहे की फॅट. तर हे रिलेटेड होतं कशाचा, की प्रोटीनचे. प्रोटीन कशापासून बनते, 20% ऑफ बॉडी वेट अकॉर्डिंग टू अडल्टच्या अकॉर्डिंग 20% ऑफ बॉडी वेट कशाचं आहे, प्रोटीनचं आहे. त्याच्यानंतर 24 अमायनो ॲसिड्स असतात, त्याच्यापैकी 9 अमायनो ॲसिड्स कोणते आहे, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहे. आणि बाकी जे आहे 15 अमायनो ॲसिड्स कोणते आहे, जे की नॉन इसेन्शियल आहे. इसेन्शियल का बरं म्हणते आणि नॉन इसेन्शियल का बरं म्हणते, इसेन्शियल म्हणजे जे गरजेचे आहे आपल्या बॉडीला, जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही त्याला काय म्हणू आपण, इसेन्शियल अमायनो ॲसिड. पण जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होते त्याला काय म्हणू आपण, नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. म्हणजे गरजेचे नाही, जरी आपल्याला बाहेरून फूडमध्ये घेतला मिळालं नाही तरी आपल्या बॉडीमध्ये ते काय होते, ऑलरेडी सिंथेसाइज होते, म्हणजे नाही मिळालं तरी चालून जाईल.
आलं लक्षात. देन त्याचे एक्झाम्पल्स होते. त्याच्यानंतर प्रोटीनचे फंक्शन्स होते की बॉडी बिल्डिंगमध्ये काय रिक्वायर्ड असते प्रोटीन, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी टिश्यूजमध्ये आहे आणि एन्झाईम्स किंवा हॉर्मोनला सिंथेसिस करायसाठी प्रोटीनची गरज असते. त्याच्यानंतर सोर्सेस बघितले आपण, ॲनिमल सोर्सेस मीट, एग वगैरे आहे आणि प्लांट सोर्सेस किंवा व्हेजिटेबल सोर्सेस कोणते आहे की सोयाबीन काय आहे बेस्ट किंवा रिचेस्ट सोर्स ऑफ द प्रोटीन आहे. देन डेफिशियन्सी ऑफ डिसीजमध्ये मेलास्मस किंवा क्रिचोस्कर आलं लक्षात. देन फॅट बघूया. फॅट किती पर्सेंट रिक्वायर्ड आहे. द नॉर्मल ह्युमन बिंग फॅट कन्सिस्ट अबाउट 10 to 15% ऑफ बॉडी वेट ऑफ द अडल्ट. जसं प्रोटीन 20% ऑफ बॉडी वेटच्या अकॉर्डिंग होतं तसंच 15% 10 to 15% किती आहे अडल्टच्या अकॉर्डिंग वेट आहे कशाचं फॅटचं. लक्षात. म्हणजे प्रोटीन 20% ऑफ बॉडी वेट according to adult and fat 10 to 15% of body weight of the adult. They are mainly concentrated in the adipose tissue. ते कुठे कॉन्सन्ट्रेट होते ॲडिपोज टिश्यूमध्ये. ॲडिपोज टिश्यूमध्ये कॉन्सन्ट्रेट म्हणजे स्टोअर्ड फॉर्ममध्ये कुठे जाते ॲडिपोज टिश्यूमध्ये. ठीक आहे. ॲडिपोज टिश्यूमध्ये जेवढं फॅट आहे तेवढं फॅट काय होते स्टोअर्ड होते आणि ते ॲडिपोज टिश्यू जेव्हा फिल झाले पूर्ण कम्प्लिटली पॅक झाले तेव्हा काय होईल ते वेसल्समध्ये किंवा हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन जे आहे कोलेस्टेरॉल वगैरे जे आहे ते काय होईल त्या वेसल्समध्ये ब्लड वेसल्समध्ये काय होईल स्टोअर्ड फॉर्ममध्ये जाईल. ते कधी जेव्हा जास्त कंडिशन झाली खूप जास्त स्टोअर्ड फॉर्ममध्ये गेलं काय फॅट तेव्हा ते होईल. देन फॅटी ॲसिड्स आर डिव्हायडेड इंटू 2 सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. आता फॅटी ॲसिड्स आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स काय आहे. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड लॉरिक ॲसिड पाल्मिटिक आणि स्टिअरिक ॲसिड्स. देन अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स कोणते आहे मोनो अनसॅच्युरेटेड अँड पॉली अनसॅच्युरेटेड. मोनो अनसॅच्युरेटेडमध्ये कोणते आहे ओलेइक ॲसिड आणि लिनोलिनिक ॲसिड्स. जसं सॅच्युरेटेडमध्ये काय आहे की बॉन्ड्स जे आहे डबल बॉन्ड असो ट्रिपल बॉन्ड असो ते नसतात. अनसॅच्युरेटेडमध्ये डबल बॉन्ड आहे ट्रिपल बॉन्ड आहे. तर ते काय आहे फॅटचे क्लासिफिकेशन आहे. फॅट कोणत्याच्यात सॅच्युरेटेड काही अनसॅच्युरेटेडमध्ये डिव्हाइड केलेले आहे. देन नेक्स्ट काय आहे जस्ट ॲज अमायनो ॲसिड्स दोज फॅटी ॲसिड विच कॅन नॉट बी सिंथेसाइज इन द बॉडी टर्न ॲज इसेन्शियल फॅटी ॲसिड दॅट इज लिनोलिनिक ॲसिड. जसं अमायनो ॲसिड्स आहे की आपल्या बॉडीला गरजेचं आहे जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसिस होत नाही आपल्याला बाहेरून घ्यावं लागते त्याला काय म्हणू आपण इसेन्शियल अमायनो ॲसिड. तसंच जे आपल्या बॉडीमध्ये फॅटी ॲसिड सिंथेसाइज होत नाही ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं त्याला काय म्हणू आपण इसेन्शियल फॅटी ॲसिड. जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही ते आपल्या बाहेरून घ्यावं लागते कशामधून फूडमधून किंवा बटर घीमधून. तर त्याला काय म्हणू आपण इसेन्शियल फॅटी ॲसिड. एक्झाम्पलमध्ये कोणतं आहे लिनोलिनिक ॲसिड. देन इट कॅन फॉर्म लिनोलिनिक और अराचिटोनिक ॲसिड सबसिक्वेंटली. ते काय फॉर्म करते लिनोलिनिक किंवा अराचिटोनिक ॲसिड. आलं लक्षात. देन जसं प्रोटीनचा सोर्सेस होता ॲनिमल सोर्स किंवा प्लांट सोर्स तसंच फॅट्सचा पण ॲनिमल सोर्स किंवा प्लांट सोर्स. ॲनिमल सोर्सेस कोणते आहे जसं घी झालं बटर झालं मिल्क झालं एग झालं. ठीक आहे. हे काय आहे ॲनिमल सोर्सेस जसं पिकमध्ये दाखवलं तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेलं आहे. आलं लक्षात. देन नेक्स्ट काय आहे व्हेजिटेबल सोर्सेस. आता व्हेजिटेबल सोर्सेसमध्ये कोणते आहे ग्राउंडनट सीड्स मस्टर्ड सीड किंवा सनफ्लॉवर सीड्स. आलं लक्षात. दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम द सीड्स दॅट इज ग्राउंडनट सीड मस्टर्ड सीड्स अँड द सनफ्लॉवर सीड एक्सेट्रा. देन फंक्शन ऑफ फॅट काय आहे फॅटचं फंक्शन. फॅट इज इन द बॉडी सपोर्ट हार्ट किडनी अँड इंटेस्टाईन. फॅट काय करते सपोर्ट करते हार्टला किडनीला काही झटका वगैरे पडला किंवा काही लागलं तर त्या कंडिशनमध्ये हे जे फॅट आहे ते काय करेल ते शॉक जो आहे तो ॲब्झॉर्ब करून घेईल. ठीक आहे. तर काय करते फॅट हार्टला किडनीला किंवा इंटेस्टाईनला सपोर्टिव्ह फंक्शन प्रोव्हाइड करते. देन फॅट सर्व ॲज अ व्हेकल फॉर द फॅट सोल्युबल विटामिन. देन सेकंड काय फॅट सोल्युबल जे विटामिन्स आहे जे फॅटमध्येच सोल्युबल होतात
तर त्याला काय करते, व्हेइकल म्हणून जिथे टार्गेटिव्ह साईड आहे, जिथे जायचं आहे त्याला, तिथे ते प्रोव्हाइड करण्याचं काम करते. जसं आईजला पाहिजे आहे, ब्रेनला पाहिजे विटामिन्स, फॅट सोल्युबल विटामिन जे ब्रेनला पाहिजे आहे, तर ब्लडमध्ये काय करतात, हे फॅटला कंबाईन करतात, फॅटला अटॅच करतात. कोण? फॅट सोल्युबल विटामिन्स फॅटला अटॅच होतात आणि टार्गेटिव्ह साईडला जिथे पाहिजे आहे तिथे घेऊन जाण्याचं काम कोण करते? फॅट. देन डिराइव्ड लिपिड दॅट इज कोलेस्टेरॉल इज यूज इन द बायोसिंथेसिस ऑफ स्टेरॉइडल हॉर्मोन. देन कोलेस्टेरॉल जसं डिराइव्ड लिपिड आहे, डिराइव्ड लिपिडमध्ये कोलेस्टेरॉल, जे कोलेस्टेरॉल आहे ते काय करते, बायोसिंथेसिस ऑफ स्टेरॉइडल हॉर्मोन, जे स्टेरॉइडल हॉर्मोन आहे त्याच्या सिंथेसिससाठी कोलेस्टेरॉल किंवा आणखी जे काही लिपिड्स आहेत ते काय असते बनवण्यासाठी, स्टेरॉइडल हॉर्मोन बनवण्यासाठी कोलेस्टेरॉल वगैरे गरजेचं असते. आलं लक्षात? देन फॅट अँड डिसीजेस. फॅटचे कोणते कोणते डिसीजेस आहे? आता इथे जर ओबेसिटी नाही, डेफिशियन्सी डिसीजेस नाही, इथे फॅटी ॲसिड जर एक्सेस क्वांटिटीमध्ये जर झालं तर ते काय कॉज होईल? तर काय आहे? ओबेसिटी कॉज होईल, म्हणजे लठ्ठपणा कॉज होईल. देन कोरोनरी हार्ट डिसीज, कोरोनरी हार्ट डिसीज जसं हार्ट अटॅक झालं, स्ट्रोक झालं, ठीक आहे, तर हार्ट डिसीजेस कॉज होण्याचे चान्सेस राहील. म्हणजे फॅट जर ब्लड वेसल्समध्ये जर वाढलं तर काय होईल, ते चोकअप होऊन जाईल, म्हणजे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस राहील किंवा मग कोरोनरी हार्ट डिसीजेस कॉज होण्याचे चान्सेस राहील. देन कॅन्सर कॉज होईल. कॅन्सरमध्ये डायट्री हाय इन फॅट इन्क्रीज द रिस्क ऑफ द कोलॉन कॅन्सर अँड ब्रेस्ट कॅन्सर. तर कोलॉन कॅन्सर म्हणजे जे इंटेस्टायनल कॅन्सर आहे ते वगैरे कॉज होईल किंवा ब्रेस्ट कॅन्सर कॉज होण्याचे चान्सेस राहील. कधी? जेव्हा फॅटी ॲसिड आपल्या ब्लडमध्ये किंवा बॉडीमध्ये एक्सेस क्वांटिटीमध्ये झालं, जास्त झालं, तर त्या कंडिशनमध्ये कॅन्सर, कोरोनरी हार्ट डिसीज किंवा ओबेसिटी कॉज होण्याचे चान्सेस राहील. देन कार्बोहायड्रेट, तर हे होतं सगळं कशा रिलेटेड? फॅट रिलेटेड. द कार्बोहायड्रेट काय आहे? कार्बोहायड्रेट आर मेन सोर्स ऑफ द एनर्जी, प्रोव्हाइड 4 किलो कॅलरी पर ग्राम. तर काय आहे? हे काय सोर्स ऑफ एनर्जी आहे. जसं भातामधून आपल्याला एनर्जी मिळते, ठीक आहे, जो कार्बोहायड्रेट आहे 4 किलो कॅलरी पर ग्राम आपल्या बॉडीला रिक्वायर्ड होते. देन दे आर ऑल्सो इसेन्शियल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ फॅट अँड फॉर द सिंथेसिस ऑफ सर्टन नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. जी कशासाठी गरज आहे कार्बोहायड्रेटची? ऑक्सिडेशन ऑफ फॅटचं ऑक्सिडेशन करायसाठी किंवा नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होते ते अमायनो ॲसिडला सिंथेसिस करायसाठी कार्बोहायड्रेटची गरज असते. आलं लक्षात? तर ऑक्सिडेशन ऑफ फॅटचं ऑक्सिडेशन करायसाठी किंवा नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडला सिंथेसिस करायसाठी कार्बोहायड्रेटची गरज असते. देन नेक्स्ट काय आहे? सोर्सेस म्हणजे आता हे एनर्जी गिविंग फूड आहे ज्याच्यामध्ये एनर्जी आपल्याला मिळते, ते म्हणजे कोणते? कार्बोहायड्रेट. जसं एक्झाम्पल्स कोणते आहे? शुगर झालं, सेरल झालं, ब्रेड झालं, बिस्किट झालं, पोटॅटो, फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स, त्याच्यामधून आपल्याला काय मिळते? कार्बोहायड्रेट्स मिळते. आलं लक्षात? जसं तुम्हाला फोटोजमध्ये दाखवलेलं आहे बघा, ठीक आहे. देन नेक्स्ट फंक्शन काय आहे? दे आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. पहिलेच म्हटलं की कार्बोहायड्रेट जे आहे ते आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्राम एनर्जी काय करते? प्रोव्हाइड करते. कशामधून? जसं बिस्किट झालं, ब्रेड झालं, शुगर झालं, याच्यामधून आपल्याला ते प्रोव्हाइड करण्याचं काम करते. मेन फंक्शन काय आहे? दे आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी. काय करते? एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करते. कोण? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट काय करेल? एनर्जी प्रोव्हाइड करेल. कोणाला? ह्युमन बिंगला. ह्युमन बिंग जर कार्बोहायड्रेट कन्झ्युम करेल, बिस्किट जर खाईल, शुगर खाईल, ब्रेड खाईल, पोटॅटो खाईल, तर त्याच्यामधून काय मिळेल आपल्याला? एनर्जी मिळेल. ठीक आहे. दे आर इसेन्शियल फॉर द सिंथेसिस ऑफ सर्टन अमायनो ॲसिड. ती काय आहे? सिंथेसिस ऑफ सर्टन अमायनो ॲसिडच्या सिंथेसिससाठी गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट काय? सर्टन नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड, जे नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहे जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसिस होते त्याला सिंथेसाइज करायसाठी कार्बोहायड्रेटची गरज असते. देन थर्ड फंक्शन कोणतं आहे कार्बोहायड्रेटचं? दे आर इसेन्शियल फॉर ऑक्सिडेशन ऑफ फॅट. ऑक्सिडेशन ऑफ फॅटचं ऑक्सिडेशन जेव्हा करायचं आहे तेव्हा काय असते? गरजेचं असते. आलं लक्षात? ते ऑल अबाउट रिलेटेड टू द मॅक्रोन्यूट्रियंट. MACRONUTRIENT
NUTRION न्यूट्रिशन. मॅक्रोन्यूट्रिशन म्हणजे प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. हे सगळं होतं कशा रिलेटेड? प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. शॉर्टमध्ये रिवाईज करून घेऊ आपण. काय आहे मॅक्रोन्यूट्रियंट? प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. प्रोटीन ज्याच्यात आपल्या 20% ऑफ बॉडी वेटनुसार असते, त्याच्यामध्ये 24 अमायनो ॲसिड्स असते. 9 अमायनो ॲसिड्स आर इसेन्शियल अमायनो ॲसिड. 15 अमायनो ॲसिड्स आर नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड, जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होते त्याला काय म्हणू आपण? नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. म्हणजे आपल्याला गरज नाही आहे, त्याला आपण सिंथेसिस करू शकतो, त्याला काय म्हणू आपण? नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. देन सोर्सेस होतं. कोणते ते सोर्सेस? मीट झालं, एग झालं. त्याच्यानंतर फंक्शन्स होते. कोणते फंक्शन्स आहे? बॉडी बिल्डिंग वगैरे. त्याच्यानंतर रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ द बॉडी टिश्यूज. त्याच्यानंतर डेफिशियन्सी डिसीजेस होत्या. कोणत्या डेफिशियन्सी डिसीज आहे? प्रोटीन रिलेटेड, मेलॅस्मस आणि क्रिचोस्कर. त्याच्यानंतर फॅट पाहिलं होतं आपण. फॅटमध्ये काय होतं? फॅटमध्ये होतं किती पर्सेंट? जसं 10 to 15% ऑफ बॉडी वेटच्या अकॉर्डिंग ते काय करतात? बॉडीमध्ये असते अकॉर्डिंग टू अडल्टच्या अकॉर्डिंग. देन फॅट कशापासून मिळते? ॲनिमल सोर्सेस कोणते कोणते आहेत? जसं घी झालं, बटर झालं, ठीक आहे, तर याच्यापासून आपल्याला फॅट मिळते. देन ॲनिमल सोर्स व्हेजिटेबल सोर्सेस कोणते झालं? ग्राउंडनट किंवा मस्टर्ड सीड्स झालं. त्याच्यानंतर कोणते होते? फंक्शन ऑफ फॅट. फॅट काय करते? हार्टला, किडनीला किंवा इंटेस्टाईनला सपोर्ट करण्याचं काम करते. किंवा फॅट सोल्युबल व्हिटॅमिन, जे फॅटमध्येच सोल्युबल होते, त्या सोल्युबल व्हिटॅमिनला काय करते? टार्गेट यू साईडला पोहोचवण्याचं काम हे फॅट करते. त्याच्यानंतर कोलेस्टेरॉल हार्मोनला सिंथेसिस करण्याचं काम करेल, कोलेस्टेरॉल वगैरे. त्याच्यानंतर काय आहे? फॅट जर एक्सेस क्वांटिटीमध्ये झालं तर ओबेसिटी होईल, कोरोनरी हार्ट डिसीज किंवा कॅन्सर होण्याचे चान्सेस राहील. त्याच्यानंतर पाहिलं आपण कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेट काय आहे? मेन सोर्स कोणता आहे? एनर्जी. किती एनर्जी प्रोव्हाइड करते? 4 किलो कॅलरी पर ग्राम एनर्जी प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर कशासाठी गरजेचं आहे कार्बोहायड्रेट? ऑक्सिडेशन ऑफ फॅट. फॅटचं ऑक्सिडेशन करायसाठी किंवा नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडला सिंथेसिस करायसाठी फॅटची गरज आहे. तर सोर्सेस कोणते आहे कार्बोहायड्रेटचे? मी पहिलेच म्हटलं की एनर्जी गिविंग फूड आहे कार्बोहायड्रेट. तर ब्रेड, शुगर, सेरल, बिस्किट, पोटॅटो, फ्रूट्स, व्हेजिटेबल, तर याच्यामधून आपल्याला काय मिळेल? कार्बोहायड्रेट मिळेल. त्याच्यानंतर फंक्शन्स कोणते कोणते होते? मेन सोर्स काय आहे? एनर्जी प्रोव्हाइड करेल. फंक्शनमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन ऑफ फॅटचं ऑक्सिडेशन करायसाठी आणि सिंथेसिस ऑफ अमायनो ॲसिडचं सिंथेसाइज करायसाठी गरजेचं आहे कार्बोहायड्रेट. आलं लक्षात? हे कशात आलं? फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट. आय होप यू गाईज आर अंडरस्टँड. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच.